नमस्कार नमस्कार सगळ्यांना. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी काल नाही परवाच्या दिवशी मी पुण्याला आले. एवढ्या आनंदाने आले होते आजीला भेटायला. वर्षातून एकदाच येते मी, वर्षातून एकदाच येते, पण सगळ्यांच्या गाठी भेटी घेऊन जाते. म्हणजे आजीच्या इकडे जर आले ना तर तिथं सगळ्यांच्या गाठी भेटी घेऊन येते. भरपूर खुश होते हे ते. मग तिकडनं माझ्या मैत्रिणीकडं आले. मैत्रीण माझी बहिणीपेक्षा काय कमी नाही, भरपूर असा जीव लावते आम्हाला. मग काल मैत्रिणीकडं आले होते. आज गावाकडं जायचं होतं मला, पण नाही जाणं झालं, कारण मला कळलं होतं ना की आज पूर्ण महाराष्ट्र बंद आहे. मग म्हणलं गाड्या चालू आहेत त्या का नाही त्या, म्हणलं उगाच अडकून पडायचं. त्यामुळं म्हणलं नकोच घर सोडायला, आहे का ना. मग रात्री पार 1-1:30 वाजेपर्यंत का नाही न्यूज बघत होते. आता न्यूज कोणची बघत होते काय ती काय आता तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण अख्खा आपला महाराष्ट्र दुःखी आहे. बरोबर आहे का नाही. त्यामुळं रातभर न्यूज बघितली. सकाळी उठायला उशीर झाला. मग उठल्यानंतर मग चहा नाश्ता केला आणि बाहेर आलो होतो जरा आम्ही. पण मला काय आज कर्म नाहीच झालं बघा. नुसती उदास वाटायला लागले. अशी नुसती उदाशी भरली. असं वाटतं की लय मोठ्यानं रडू. काय माहिती असं अचानक मला का झालंय, कशामुळं झालंय ते काय कळलं नाहीच. असं म्हणजे फ्रेश राहू वाटत नाही, काय नाही. लय रडू वाटतंय. कशामुळं झालं ते काय कळलं नाही मला. मग एवढं लांब येऊन बसले बघा. मी एकटीच आहे. इकडं बी कोण नाही, इकडं बी कोण नाही. रेल्वे स्टेशनला येऊन बसली. हे आहे चिंचवडचं रेल्वे स्टेशन. आता माझी मैत्रीण ही ती पलीकडे येते, मी पलीकडून इकडं आले. इथं येऊन बसले. म्हणलं चला आज व्हिडिओला भरपूर असा उशीर झाला. म्हणलं व्हिडिओ टाकला नाही काय नाही. म्हणलं चण्याच्या आयडीवर तर म्हणलं काय शिळा पाका टाकला व्हिडिओ म्हणलं, पण ह्या आयडीवर नाही ना टाकला. म्हणलं त्यासाठी एक व्हिडिओ बनवावा. उशीर जरी झाला तरी म्हणलं माझे यूट्यूब फॅमिली माझे व्हिडिओ बघत असते, मग म्हणलं बनवावं एखादा व्हिडिओ. मग आले होते इथं पण लय उशीर झालं बसले मी इथं पण, कारण इथं हे कामगार आहेत का नाही ते जेवायला सुटली, पण जेवण केलं, पण ह्यांना परत कामाला लागले. पण तिथं रेल्वेचं काय तर काम चालू आहे रुळाचं. आता मी इकडं आले होते ना अलीकडं, तेव्हा ही रेल्वे नव्हती. आणि आता मला पलीकडे जायचंय, तर आता हे मध्येच रेल्वे थांबले. आता हे रुळ क्रॉस करून मला पलीकडे जायचं आहे. आणि इकडं आहे दादर. त्या दादरावरनं जर चालत जायचं म्हणलं तर मला डायरेक्ट हायवे रोडला निघायला लागतं. आणि हायवे रोडला निघली का नाही मग रोडनं चालत जायचं. मग लय मोठा येडा पडतोय. पण बघू गाडी गेली तर जाईल इथनंच इथनं आहे ना वाट, बारकी पाऊल वाट आहे. काम चालू आहे ना रुळाचं, पण त्याच्यावर गाडी येऊन थांबली. जर नाहीच गाडी गेली तर मग नाहीलाच आहे, मग मला तिकडनंच जायला लागतंय. सन्यान कावी पण आहे, पण तिकडं लांब बसले ते जाऊन दिसले का. त्यांना हाकलूनच लावलं. लय येड्यावानी करते ती लेकरं, लय म्हणजे लय येड्यावानी करते ती. इथं बी मरणाचा धिंगाणा हिंद घालत होते तेव्हा काय ह्याच्यामध्ये उड्या मारत होते. रुळात तिकडं पलीकडे उड्या मारायचे, बाहेर यायचे, असे करत होते लेकरं. मग त्यांना म्हणलं जावा जरा तिकडं. म्हणलं मला व्हिडिओ करायचा आहे. म्हणलं तुम्ही उगा इथं काहीतरी बोलत असता. तर काय कमेंट्स अशा पण आल्या की राधाताई छकुलीकडं आली का तू. तर छकुली काय गावाकडंच आहे, पुण्याला नाही आली. नणंद माझ्या आहे इथं चिंचवडला. 2दा फोन केला होता मी. पहिल्यांदा फोन केला तर आमच्या नणंदबाईनं उचलला फोन, बोलली येते म्हणली होती मला. मग दुसऱ्यांदा परत 2दा केला फोन, परत त्यांना उचलला पण नाही आणि काय त्यांचा पण फोन आला नाही. म्हणलं मग जाऊ दे. मग म्हणलं त्यांना यायचं नसेल म्हणलं, म्हणून त्यांना फोन उचलला नसेल किंवा महागार केला नसेल. काय आज कामाला गेलं नाहीत वाटतं, घरीच आहे त्या.
कारण पहिल्या फोनला त्यांना सांगितलं मला, म्हणलं होतं त्यांना चिंचवडला आले, पण काय आल्याच नाही त्या. फोन बी उचलला नाही, फोन केला पण नाही. बसते तवर बसते आणि मग जाते. हो का, अर्धी गाडी इथं सोडली आणि अर्धी पुढं नेली. आता कसं जायचं मी सांगा बरं पलीकडं. तर छोकुलीला फोन केला होता मी, छोकुलीला फोन केला होता. तर छोकुली मला सांगत होती की मम्मी म्हणली पप्पाचा फोन आला होता, पप्पाचा फोन आला होता. मी म्हणलं काय म्हणलं पप्पा? तर म्हणले पप्पा म्हणत होतं की सोनी कधी आली या, कारण सोनीला 2 व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं ना, 2 व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सोनीला. हो का, आला मोठ्या बहिणीचा फोन. आता तिचा फोन उचलायला लागेल मला, कारण ती सगळीजण आता माझी वाट बघत बसल्या ती. आणि मला वाटतं की गाड्या बंद आहे आणि मी अजून हितच आहे बघा. तर छोकुलीचा बाप इतका बडबड करत होता वाटतं छोकुलीजवळ. आता